हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आज बघणार आहोत आपण मसाल्याचे प्रकार. तर बघा, हा काळा मसाला किंवा गोडा मसाला आपण पटकन अशा पद्धतीने घरी बनवू शकतो. तर याचे मी साहित्य सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही नक्की हे करून बघा. म्हणजे बाहेरून मसाले तर कसं भेसळ वगैरे असते, त्याच्यापेक्षा हे असे घरात मसाले बनवले तर किती मस्त होते. तर इथे बघा, मी एक कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये धने, मिरची, नंतर सुक्या मिरच्या, नंतर मेथी, जिरे, तीळ, तर बाकीच्या सर्व वस्तू याच्यामध्ये टाकून घेणार आहेत. जसे खडे मसाले वगैरे आहेत ते, म्हणजे जावित्री, नंतर दगडी फूल, नंतर मोठी वेलची, छोटी वेलची, हे सर्व आणि तेजपत्ता, हे सर्व मसाले आपण याच्यामध्ये 2-3 मिनटं भाजून घेणार आहेत बघा. आणि नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी मी सुकं खोबरं टाकलेलं आहे. हे सर्व आपण 3-4 मिनटं, जसं सुकं खोबरं आहे ते जरा थोडं लालसर होईपर्यंत हे आपण सर्व वस्तू भाजून घेणार आहे. तर त्याच्यासाठी 3-4 मिनटं ते 5 मिनटं पण लागू शकतात. फक्त मंद आचेवर हे सर्व भाजून घ्या, म्हणजे जास्त दिवस टिकण्यासाठी हे होईल. तर बघा किती मस्तपैकी आपलं हे रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही गोडा किंवा काळा मसाला असा करून घरगुती ठेवला तर आपल्याला बाहेरील कोणत्याही मसाल्याची गरज नाही टाकण्याची, किंवा गरम मसाला वगैरे कोणत्याही यूज करण्याची भाज्यामध्ये गरज नाही पडत. तर मी हा थंड करून घेतलेला आहे मस्तपैकी. हा बघा, असं सर्व थंड करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला बारीक याची पूड करून घेणार आहोत. मग बघा, मस्त अशी पूड रेडी झालेली. ही तुम्ही पूड भाजी आमटीमध्ये किंवा सुक्या भाज्यामध्ये किंवा भरलेली याच्यामध्ये करू शकता आणि हा मसाला 15 ते 20 दिवस मस्तपैकी टिकून राहतो. आता आपण दुसऱ्या पद्धतीचा वाटण हे बघणार आहोत. याच्यामध्ये बघा, मी एक कांदा भाजत ठेवलेला आहे गॅसवर एका जाळीमध्ये, आणि याच्यामध्येच 2 खोबऱ्याच्या वाट्या पण, सुक्या खोबऱ्याच्या वाट्या भाजून ठेवणार आहे. याला थोडंसं आपण भाजून घेणार आहे. जर तुम्हाला स्लाईस करून तव्यावर याच्यावर भाजायचं असेल तर तशा पण तुम्ही ते भाजू शकता. आणि याचं गॅसवर एखादी प्लेट वगैरे असं किंवा जाळीदार काहीतरी ठेवून असं भाजलं तर पटकन भाजायला होतं आणि वाटण पण याचं आपलं पटकन रेडी होतं. तर इथे बघा, लगेचच भाजलेलं आहे. थोडंसं असं भाजून मस्तपैकी भाजून रेडी झालेलं आहे. हे वाटण वगैरे असे तुम्ही करून ठेवले तर सकाळच्या घाईत गडबडीत आपण पटकन कोणत्याही भाज्या वगैरे करायच्या असतील तर आपण बनवायला आपल्याला सोप्या जातात. आता कसे डब्याचे, मुलांचे डबा, नंतर नाश्ता वगैरे याच्यासाठी घाईघाईत सगळं बनवायला लागतं. त्याच्यासाठी ही जर पूर्वतयारी करून ठेवली तर नक्की तुम्हाला याचे उपयोग होईल आणि जेवण पण तुमचं पटकन होईल. आणि या मसाल्यामधून तुम्ही कोणत्याही व्हेज, नॉन-व्हेजसाठी कोणत्याही याच्यासाठी हे वाटण तुम्ही बनवू शकता. तर बघा, मी असं काळसर, जेवढं जर तुम्हाला काळं वाटण बनवायचं असेल तर थोडासा खोबरा अजून काळा करून घेतला तरी चालू शकतो. थोडंसं असं जास्त काळपट पण आम्ही चालत नाही, म्हणून मी थोडा भाजून झाल्यानंतरच हे काढून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण वाटण करून ठेवले तर पटकन असे रेडी होतात आणि भाज्या पण आपल्या पटकन रेडी होऊ शकतात. तुम्ही याच्यापासून भरलेल्या वांगी, भरल्यानंतर आमटी वगैरे अशा कोणताही पदार्थ याच्यामध्ये करू शकता. तर इथे बघा, मस्तपैकी आपलं खोबरं भाजलेलं आहे. थोडंसं थंड करून मी त्याचे स्लाईस करून घेणार आहे. तोपर्यंत इथे कांदा भाजून देऊ आपण. ते बघा, मस्त आपल्या खोबऱ्याच्या वाट्या भाजून झालेल्या आहेत. तर इथे मी पटकन स्लायसरने स्लाईस करणार आहे, कारण आपण सुरीने कापायला गेलं तर थोडे जाडसर वगैरे काप होतात. मग ते मिक्सरमध्ये कधी-कधी बारीक होत नाही. तर स्लायसरने पटकन होऊन जातं ते बघा, आणि एकसारखे होतात. त्याच्यामुळे ते बारीक व्हायला पण मस्तपैकी मदत होते. जर नाहीतर मग तसेच हे राहून तसेच मग भाजीमध्ये वगैरे आल्यावर चांगले लागतात. ते बघा, मी बारीक करून स्लाईस करून घेतलेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून याची आपण पूड करून घेणार आहे. तर ही आपली पूड रेडी झाली. तुम्ही असंच सुकं खोबरं हे स्टोअर करून ठेवू शकता एखाद्या डब्यात वगैरे, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही असं भाजी आमटीमध्ये टाकू शकता. जर तुम्हाला ओलं वाटण तुम्ही खात नसाल तर असं सुकं नुसतं खोबरं आणि टाकून तर करू शकता. ते मी इथं अर्धं काढून ठेवलं आहे आणि याच्यामध्ये बघा थोडेसे तीळ आणि थोडीशी खसखस टाकलेली आहे. थोडंसं अर्धं खोबरं मी ठेवलेलं आहे आणि बाकीचं याच्या मिक्सरच्या याच्यात ठेवून दिलं आणि त्याच्यामध्ये आपण दुसरं वाटण करणार आहोत. तर याच्यामध्ये मी एक चक्री फूल, नंतर दालचिनी, धने, काळी मिरी, लवंग आणि थोडेसे डाळ, म्हणजे जे आपले चणा डाळ जी
हे भाजलेली असते ती घेणार आहे आणि जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर कोणते गरम मसाले वगैरे आवडत असेल तर ते पण तुम्ही याच्यामध्ये अजून कोणते ॲड करू शकता. त्याच्यात मीठ टाकलेलं आहे मी. कारण हे आपण बाहेर ठेवणार आहे त्याच्यामुळे थोडंसं याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे. जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर नाही टाकलं तरी चालू शकतं. आणि थोडासा मसाला टाकला आहे 2 चमचे, अर्धा चमचा हळद टाकलेली आणि हे सर्व परत आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकतो. हे वाटण पण तुम्ही रेडी करून तुम्हाला अशा सुक्या भाज्यांवरून टाकताना सुद्धा चांगलं लागेल. त्याच्यासाठी हे असं वाटण तुम्ही करून ठेवू शकता आणि हे डब्यात भरून मी ठेवून देऊ शकता. जसं 15-20 दिवस आरामशीर हे टिकू शकतं. बाहेर पण 15-20 दिवस आरामशीर टिकू शकतं. तर इथे बघा मी परत ते सुकं खोबरं घेणार आहे आणि याचं एक ओलं वाटण जे आपण बनवतो ते आता मी ओलं वाटण करणार आहे. त्याच्यासाठी मी खोबऱ्याचे 2 चमचे कीस भाजलेला घेतलेला आहे. असा आपला कीस रेडी असेल तर आपल्याला पटकन वाटण कोणत्याही याच्यासाठी करू शकता. तर इथे मी 5-6 लसूण पाकळ्या घेतलेले आहे. जे तुम्ही ओला वाटण्यासाठी तुम्ही घरगुतीसाठी यूज करता ते याच्यामध्ये करू शकता. इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे, मिरची टाकणार आहे, अद्रक टाकणार आहे. जे तुम्ही जर गरम मसाला वगैरे पण खात असाल तर तसं ओल्या वाटणामध्ये पण टाकू शकता. आणि याच्यामध्ये जो कांदा भाजलेला होता तो टाकलेला आहे. तुम्ही जर कांदा लसूण वगैरे नसेल खात तर नाही टाकलं तरी होऊन जाईल. मी ते कांदा भाजलेला टाकला आहे, अद्रकचा तुकडा टाकला आहे बघा आणि आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे. एकदा मिक्सरला बारीक करून झालं याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे म्हणजे अजून चांगली पेस्ट रेडी होऊन जाईल. बघा थोडंसं पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि मस्त आपली परत बारीक पेस्ट ही रेडी करून घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कोणतेही जर भाजी किंवा रस्सा भाजी, आमटी वगैरे किंवा मच्छी चिकनसाठी वगैरे करायचं असेल वाटण, तर हे पटकन होऊन जातं आणि मग त्याच्यामुळे आपण असं खोबरं वगैरे कधी भाजून वगैरे ठेवून दिला तर नक्की आपल्यासाठी उपयोग येते. बघा मस्तपैकी रेडी झालं. थोडंसं तुम्हाला पाणी पाहिजे तर टाकू शकता. तर या कोणत्याही भाज्यांसाठी हे करू शकतो. तुम्ही फ्रीजमध्ये आरामशीर 4-5 दिवस टिकतं आणि पटकन आपल्याला भाजी करण्यासाठी उपयोगी येते. हे डब्यात भरून तुम्ही ठेवू शकता. तर बघा तुम्हाला यातले कोणते वाटण करायचे असतील तर हे तुम्ही वाटण करू शकता आणि मस्तपैकी आपल्याला पटकन भाज्या सकाळच्या डब्याच्या घाईत किंवा संध्याकाळच्यासाठी वगैरे पण या रेडी करू शकता. तशाप्रमाणे ओलं खोबरं पण तुम्ही किसून ठेवलं तर तुम्हाला ते पण उपयोगी येतं. तर बघा हे सगळे डब्यांच्या थोडं भरून ठेवणार आहे आणि जेवढं पाहिजे तेव्हा हे यूज करणार. हे रेसिपी आवडल्या तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.